नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे पुण्यामधील। अजय आणि पूजाचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते। अजयचे वय 30 वर्षाचे होते, पूजाचे वय 25 वर्षाचे होते। अजय ह्या कंपनीत कामाला होता। लग्नाला 2 वर्ष उलटून गेले होते, मात्र पूजाला पतीकडून पाहिजे तसे सुख मिळत नव्हते। या गोष्टीवरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली। तरीही पूजा आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होती। सांगलीत राहत असताना देखील या दोघांमध्ये याच कारणावरून वारंवार वाद होत होते। अजय मात्र आपल्याकडून होईल तितका प्रयत्न करत होता, मात्र लग्नाला 2 वर्ष उलटून गेले होते तरीही त्याला मूल बाळ होत नव्हते। त्यामुळे त्याने अनेक डॉक्टरांचे उपचार घेतले, मात्र काहीच उपयोग झाला नाही। पूजाचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते, मात्र अजयला बाप व्हायचं होतं, त्याला बाळ हवं होतं। त्यामुळे त्याने अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला। अजय पुण्यामध्ये आपल्या घरी राहायला आला। त्याने आपल्या मित्राला घरी बोलावून घेतले। मित्राचे वय जवळपास 50 वर्षाचे होते। मनीषा त्याच्या मित्रावर चिडू लागली, त्याला आपल्या घरी कशाला आणले? तेव्हा अजयने सांगितले, तो माझा चांगला मित्र आहे, आपल्या घरी तो 2-3 महिने राहणार आहे। पूजाला या गोष्टीचा खूप राग आला होता, मात्र नवऱ्यापुढे तिची काहीच चालली नाही। त्याचा मित्र असलेला अरुण तो पूजाकडे टकटक बघत होता। पूजाच्या मागे पुढे फिरू लागला, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला, अश्लील चाळे करू लागला। पूजाने या गोष्टीची माहिती अजयला सांगितले, मात्र अजयने तो माझा मित्र आहे, काही बोलू नकोस म्हणून ही गोष्ट टाळली। घरी नसताना तो पूजाचा जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला, तिला हात लावण्याचा प्रयत्न करीत असे, मात्र पूजाने त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही। घरात कुणी नसताना त्याने तिच्यावर विनयभंगही केला। हा माणूस चांगला नाही, त्याला घरातून हाकलून लावा, अशी पूजा पतीला वारंवार म्हणत होती। मात्र अजय म्हणायचा, तू काही बोलू नकोस, तो माझा चांगला मित्र आहे असे म्हणून तो गोष्ट टाळत असे। मात्र अजयने त्याच्या मित्राला वेगळ्याच हेतूने घरात आणले होते, ही गोष्ट पूजाला माहिती नव्हती। याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडणे होत होती आणि अजय पूजाला मारझोड करायचा। एके दिवशी अजयच्या मित्राने हद्दच पार केली। अजय कंपनीवरून यायचा होता, घरात कोणी नव्हते। हे पाहून अजयचा मित्र पूजावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला, तिच्यावर अत्याचार करू लागला, परंतु पूजाने त्याला दूर ढकलले। त्याच्यापासून वाचवण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला, पळत जाऊन स्वतःला खोलीत बंद करून घेतले। घाबरतच रडत बसली आणि नवऱ्याची वाट पाहू लागली। नवरा आल्यानंतर तिने घाईघाईने त्याच्या मित्राबद्दल घडलेला सगळा प्रकार सांगितला, परंतु अजयला जास्त फरक पडला नाही। तू काहीही बोलू नकोस असे म्हणत त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं। आता हे नेहमीच घडत होतं। पूजाला मात्र आपली इज्जत प्यारी होती, म्हणून ते नवऱ्याला व नवऱ्याच्या मित्राला कंटाळून रागाने आपल्या माहेरी निघून गेली। परंतु यानंतरही नवऱ्याचा मित्राचा त्रास थांबला नाही। तो पूजाला नेहमी मेसेज आणि कॉल करत होता। पूजा त्रासली होती, तिने रागानेच त्याला विचारले, तुम्ही असे का माझ्यासोबत वागत आहेत? त्यावर पतीच्या मित्राने जे उत्तर दिले ते ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याने सांगितले, तुझ्या घरी राहायला तुझ्या नवऱ्यानेच मला आणले होते, तो नपुसक आहे। माझ्या शारीरिक संबंधांना तुझ्या नवऱ्याची परवानगी आहे, त्यांनीच मला तुमच्या घरी तुमच्यासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी आणले आहे, जेणेकरून तुला दिवस जातील आणि तुम्हाला बाळ होईल। तुझ्या नवऱ्याचंही पुरुषत्व राहील। परंतु मनीषाला हे अजिबात मान्य नव्हतं। असे म्हणत तो पूजावर वारंवार शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव आणत होता। माझ्या मित्राची बायको असली तरी आता मला तू खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत एकदा झोपायचं आहे। मित्राची ही इच्छा पूर्ण करायची आहे, त्याला मूल हवं आहे, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, तू घरी वापस ये, असे तो बोलत होता। मार्च 2025ला अजयचा मित्र पूजाला शारीरिक मानसिक गोष्टीचा त्रास देत होता। तो जेव्हाही पूजाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा या गोष्टीसाठी पूजा विरोध करायची आणि आता तर नवऱ्याच्या मनात काय सुरू आहे हे पूजाच्या लक्षात आले होते। मूल होण्यासाठी अजय काहीही करायला तयार होता। तो त्याच्या बायकोला दुसऱ्या माणसाच्या स्वाधीन करत होता। हीच गोष्ट पूजाला आवडली नव्हती। खूप दिवस तिने हा त्रास स्वतः सहन केला। घरी सांगितलं तर घरच्यांना टेन्शन येईल म्हणून ते हे दुःख एकटं सहन करत राहिली। 17 फेब्रुवारी 2025 रोजी अजयच्या मित्राने पूजाला वारंवार फोन आणि मेसेज केला, मात्र तिने दुर्लक्ष केले। पण 1 मार्च 2025 रोजी पूजाला पुन्हा मित्राचा फोन आला। यावेळी त्याने तिला फोनवर त्या रात्रीबद्दलचं धक्कादायक सत्य सांगितलं। तो म्हणाला, तुझ्याच नवऱ्याने मला त्याही रात्री तुझ्याकडे शरीर संबंधासाठी पाठवलं होतं। तू तुझ्या नवऱ्यापासून खुश नाही हे पण मला चांगल्या प्रकारे माहीत आहे। तुझा नवरा तयार आहे या गोष्टीसाठी तर तुला माझ्यासोबत संबंध ठेवायला हरकत नाही, माझ्यामुळे तुम्हाला मूल बाळ होईल। आता मात्र पूजा फार चिडली।
अजयने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या होत्या, पण बायको तशी नव्हती. पूजाला वाईट कृत्य अजिबात करायचे नव्हते. शेवटी या त्रासाला कंटाळून पूजाने खडक पोलीस स्टेशन गाठले. आपल्यासोबत जे जे घडलं ते सगळं तिने सांगितले. पोलिसांनी लगेच पूजाच्या नवऱ्यावर व मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.